त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत गावठा येथील बालापाडासह घोंगडीपाडा आणि खरंबापाडा गावामध्ये दिनांक 16 मे रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास अचानक वातावरण निर्माण होऊन चक्रीवादळासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे प्राथमिक शाळेसह अनेकांच्या घरांचे पत्रे आणि कौलारू छपरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसेच झाडे उन्मळून पडली आहेत, विद्युत वाहिनी पोल कोलमडून पडले आहेत। बालापाडा येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या स्लॅबवरील सर्व पत्रे उडून आवारात पडल्यामुळे आवारातील झाडे, विद्युत वाहिनी पोल कोलमडून पडले। यामध्ये लाखोंचं नुकसान झालं असून शाळेच्या छपरांची ग्रामपंचायतीने तात्काळ व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बालापाडा, घोंगडीपाडा, खरंबपाडा येथील अनेकांच्या घरावरील पत्रे आणि कौलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी मीनाक्षी कावंडे, तलाठी हेमराज शेंडे, कोतवाल निवृत्ती आंबेडकर घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामे करण्यात आले। यामध्ये खरंबापाडा येथील तुकाराम पवार यांच्या दुकानाचा समावेश आहे। नुकसानीचे पंचनामे झालेल्या ग्रामस्थांना लवकरात लवकर शासन स्तरावरून मदत मिळावी असे गावठा ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ घाटाळ यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी मुख्याध्यापक श्रावण राऊत, प्राथमिक शिक्षक तुळशीराम खुलुम, सामाजिक कार्यकर्ते संतोष घाटात तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। दिनांक 17/5/2024 रोजी संध्याकाळी 4 वाजता अवकाळी म्हणजे वादळ आल्यानंतर संध्याकाळी खूप म्हणजे शाळेची खूप नुकसान झालेले आहे आणि गावातले सुद्धा पत्रे आणि कौले फुटलेले आहे आणि झाडंसुद्धा पडलेले आहेत। आणि शाळा ही आमची सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून शाळा ही डिजिटल केलेली आहे आणि ती शाळा अतिशय सुंदर असल्यामुळे गावकरी आणि सर्व ग्रामस्थांची आणि सरांची मागणी आहे की शाळा सुरू होण्या अगोदर तात्काळ शाळा पाऊस आल्यानंतर शाळा गळावी नाही म्हणून आणि शाळेची जी डिजिटल काम सुंदर कोरीव केले त्याची नुकसान होता कामा नये आणि शाळेतल्या पोरांची व्यवस्था होण्याच्या कामी गावकऱ्यांनी मागणी केली आहे की ग्रामपंचायतमधून तुम्ही तात्काळ शाळेची दुरुस्ती करावी आणि ती मी 100% शिक्षणाच्या दृष्टीने करणार। आणि आमच्या गावामध्ये सरकारला कळवल्यानंतर त्यांनी तहसीलदार मॅडम यांनी आमच्या गावामध्ये सर्कल तलाठी आलेले आहेत आणि गावकरी सर आणि सरपंचाच्या समवेत पंचनामा हा केलेला आहे आणि शासनाने तात्काळ शाळेची अति नुकसान झाल्यामुळं तात्काळ शासनाने शाळेची दखल घेऊन आणि शाळेला तात्काळ व्यवस्था करून अनुदान मिळवून द्यावं आणि शाळासाठी नवीन तात्काळ कशी करता येईल याच्यासाठी त्याची नोंद घेऊन त्याच्यावर उपाययोजना करून आणि शासनाने आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे। आणि लोकांनासुद्धा खूप गरज आहे, लोकांची संसार पार उद्ध्वस्त झाले आहे। कौला आणि पत्र फुटल्यामुळे शाळेचे पण खूप नुकसान झाली, झाडं पडल्यामुळे लाईटीचे पोलसुद्धा पडले असल्यामुळे खूप लोकांचे नुकसान झाले। पत्रे, लोकांचे धान्य वगैरे सगळे भेटल्यामुळे आता 2 वेळचं कसं खायचं प्यायचं याची सुद्धा उपासमारी गरीब गरजू लोकांची झालेली आहे। त्याच्यामुळे शासनाने तात्काळ दखल घेऊन पंचनामा झालेला आहे आणि लोकांना फुलाची पाकळी नुकसान भरपाई मिळावी आणि गावकऱ्यांची तात्काळ व्यवस्था ही झाली पाहिजे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी मनोज वाजे, त्र्यंबकेश्वर।